ऑपरेशन मध्यरात्रीचा हातोडा असं राबवलं। अमेरिकेने हे ऑपरेशन केवळ 25 मिनिटांमध्ये पूर्ण केले। या कालावधीत इराणच्या 3 आण्विक तळांवर हल्ले करण्यात आले। इराणच्या फोर्दो, नतांज आणि इस्फहान या तळांवर हल्ला करण्यात आला। हे हल्ले 7 स्टील्थ B2 या बॉम्बर्सद्वारे करण्यात आले। इराणच्या आण्विक तळांवर 12 बॉम्ब टाकण्यात आले आणि या ऑपरेशनमध्ये 125 विमानांचा वापर करण्यात आला होता। यामध्ये इराणची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न झाला तशी रणनीती राबवली गेली। फोर्दो आणि नतांज इथल्या आण्विक तळांवर 13,608 किलोग्रामचे बंकर बस्टर बॉम्ब टाकले गेले। इस्फहानमध्ये टोमाहॉक हे क्रूज मिसाईल डागण्यात आलं। अमेरिकेच्या 7 स्टील्थ B2 या बॉम्बर्सनी मिसोरी इथल्या एअरबेसवरून उड्डाण घेतलं। 18 तासांच्या या मिशनला शांततेत पार पाडण्यात आलं। 7 स्टील्थ B2 बॉम्बर्समध्ये प्रत्येक विमानात 2-2 क्रू मेंबर्स होते। हे पूर्ण मिशन कमीत कमी कम्युनिकेशन ठेवून करायचं होतं। अमेरिकेचे जॉईंट चीफ ऑफ स्टाफ चेअरमन जनरल डॅन केन यांनी ही सगळी माहिती दिलेली आहे। मध्य पूर्वेतील संघर्षात अमेरिकेने हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ आहे। जनरल केन यांच्या माहितीनुसार काही लढाऊ बॉम्ब वर्षाव करणारी विमानं पॅसिफिक महासागरावर सोडण्यात आली आणि त्याद्वारे इराणची दिशाभूल केली गेली। प्रयत्न केला गेला की यालाच डिकॉय मिशन म्हटलं जातं।